दर्शवली नसल्यामुळे तो पैसा कोणी द्यावा आम्ही सुद्धा कर्ज द्यायला त्या कर्जातून परतफेड करावी केली कर्नाटक सरकारने. नांदेड बिदर लाईन ही महत्त्वाची आहे आणि नांदेड बिदर त्यानं सुद्धा नांदेड लातूर ती पण लाईन त्यांनी मंजूर केली. केंद्र सरकार नाही आलं, राज्य सरकारकडून त्याच्यामध्ये अजूनही सकारात्मक हे नाही आहे, प्रतिसाद नाही आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याकरता प्रयत्नशील आहोत. मुदखेडला फुलाचा बाजार मोठा आहे, रेल्वे त्या ठिकाणी काही थांबते, कधी वेळ कधी मिळतो, कधी वेळेवर जात नाही. त्यामुळे त्याला आपल्याला सुविधा दिली पाहिजे. फर्टिलायझर नांदेडमध्ये येतात, त्यांचं डबल हँडलिंग करावं लागतं. नांदेडला उतरवा, ट्रकने चढवा, दुसरीकडे पाठवा. ज्या ज्या ठिकाणी फर्टिलायझरची गरज आहे त्या ठिकाणी रेट पॉईंट वेगळा करावा, जेणेकरून आपल्याकडे जे फर्टिलायझर येतं उतरवण्याकरता डबल परत काही त्याला हे करायची गरज पडू नये. हा त्यातला महत्त्वाचा भाग आम्ही त्यांना सुचवलेला आहे. त्याचं त्यांनी हे केलं आहे. नांदेड रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं काम अद्याप DPR स्टेजला आहे. बाकीचे रेल्वे स्टेशन म्हणून आमचं काम आम्ही पडलेलं आहे. आज फक्त हैदराबादमध्ये 2च डिव्हिजन आहे. विशाखापट्टणम नवीन डिव्हिजन झालं असल्यामुळे नांदेडकडे हैदराबादमध्ये 2च डिव्हिजन बाकी आहे. नांदेड आणि सिकंदराबाद हैदराबाद आमचं म्हणणं 3 आहे. सिकंदराबाद हैदराबाद नांदेड 3 डिव्हिजन आहेत. आमचं म्हणजे नांदेड आता एक उत्पन्नाचं 30% 35% उत्पन्न नांदेड डिव्हिजनचं भेटतं त्यांना. काय म्हणतो बघ काळजी घेतली बघ, नांदेड रेल्वे स्टेशन तुम्ही आजच्या विनीत करा, लवकर चांगलं करा. पैसे केंद्राने मान्यता दिलेली आहे, पण अद्याप त्यांना गती मिळालेली नाही, ही वास्तव आहे. आणि ते काम लवकर व्हावं आमचा हा प्रयत्न राहणार आहे. असे काही विषय महत्त्वाचे आहेत. आणि राज्य राणी एक्सप्रेस आहे, देवगिरी आहे, नंदीग्राम आहे, ते कोचेस फार खराब आहे. आणि ते सांगितलं की LHB कोचेस आहेत, LHBची त्या ठिकाणी गरज आहे. जुना डबे आपल्याकडे असल्यामुळे ते गैरसोयीच्या लोकांना त्याच्यापासून खूप नुकसान होतं आहे आणि त्यासाठी आपल्याला करणं आवश्यक आहे. डब्लिंग ट्रॅकचा आपला विषय आहे. नांदेड ते हैदराबाद, संभाजीनगरपासून ते पुढे हैदराबादपर्यंत हा जो मार्ग आहे ते कामाला गती मिळाली पाहिजे. तो डबल ट्रॅक झाला आपल्याकडे अधिकच्या गाड्या आपल्या त्या ठिकाणी आपल्याला देता येतील. बाकी बरेचसे मुद्दे पण तुम्ही काही बाकी मुद्दे प्रश्न आम्ही काढू वेगळे हे जे आहेत. RUB आहे त्या ठिकाणी पण पाहतो अंडरब्रिजला पाणी खूप जपतं, पावसामध्ये पाणी वॉटर लॉगिंग होतं आणि त्यामुळे त्या वॉटर लॉगिंगमुळे लोकांची यातायात बंद होऊन जाते. त्यामुळे म्हणून ती सुधारली पाहिजेत आणि त्याकरता चांगले कॉन्ट्रॅक्टर्स दिले तर पाण्याचा निचरा होण्याकरता फायदा होईल, काम चांगलं नक्कीच होऊ शकतं असं आम्ही त्यांना सांगितलं. त्यामुळे त्यामध्ये खूप आहे, पाणी साठण्याचे प्रकार खूप ठिकाणी आहेत आणि त्यामुळे त्याला आपण जर क्लीन करायचं असेल तर चांगल्या पद्धतीचं काम व्हावं अशा काही अपेक्षा. मराठवाडा तेलंगणा जो रोड कनेक्टिव्हिटी जोडण्याचा मार्ग आहे, लातूर रोड ते बोधन, हा मार्गाविषयी काय चर्चा झाली आहे? कारण 34 किलोमीटर घातलेला आहे. आता आम्ही त्यांना हे सांगितलं, गेल्या वर्षी बैठक झाली नाही तर आमची सगळी गेली पुढच्या सांगा अजून मिटिंग ठेवा म्हटलं. आणि विशेषतः ज्या गोष्टी रेल्वे बोर्डाशी संबंधित आहेत किंवा अन्य सेंट्रल रेल्वे संबंधित आहेत त्याची वेगळी बैठक झाली पाहिजे. इथे घ्या किंवा मुंबईला घ्या, तर आम्हाला आमचे विषय मांडता आले पाहिजे. मला वाटतं की बऱ्याच सगळ्यात आमच्या सरकारी मित्रांचे जवळपास सारखेच विषय जाधव साहेबांकडे परभणी आणि बाकीचे जिल्ह्यात चांगले विषय मांडले आहे. आमचा प्रयत्न आहे की याला प्रतिसाद GM लेवलला जेवढे देतात बरेचसे विषय जे आहेत त्यांना मान्यता केंद्र सरकार देताना म्हणून केंद्र सरकार देतं आणि त्यामुळे त्यांच्याकडून अनुमती मिळावी अशी अपेक्षा आहे. आम्ही जे मांडले त्याची नोंद त्यांनी घेतलंच, आम्हाला फक्त त्याचं कन्सोलेशन रेल्वे मंत्र्यांकडून करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकार जवळपास दरवर्षी 3,500 नवीन रेल्वे लाईन्स टाकत आहेत पूर्ण देशामध्ये. आमचं म्हणणं की आता नांदेड लातूर आणि नांदेड बिदर जर पाहिलं तर फक्त दोन्ही मिळून 250 किलोमीटर होत आहे. त्यामुळे कमी किमतीचं आपलं काम आहे, लवकर होण्यासारखं आहे. नांदेड लातूर तर 2 वर्षाचं काम आहे. नांदेड बिदर झालं तर ते काम लवकर होऊन जाईल. महत्त्वाच्या मार्गाच्या आपल्या दिवसात 8 दिवसापासून आहे मार्गी लागतील. लातूरचं काम जवळपास मार्गी लागलेलं आहे. ते बिदरचं आणले त्यावर विषय तुम्हाला सांगायला आहे. आपला प्रश्न प्रामुख्याने आहे नांदेड डिव्हिजन आपल्या जो विषय मांडला आम्ही नांदेड डिव्हिजनचा विषय याला खूप फायदा नाही आहे. जे गोष्टी सांगून फायदे बोललं पाहिजे. नांदेड आम्ही तर एवढं सांगितलं, नांदेड जिल्ह्यातले काही स्टेशन हैदराबादकडे आहे. दूरदर्शनला झाली किंवा आता उमरी आमच्याकडे अजून नाही आहे, धर्माबाद आमच्याकडे नाही आहे, उदगीर आमच्याकडे नाही आहे. महाराष्ट्रातला भाग जो महाराष्ट्राचा आहे तो तरी नांदेड डिव्हिजनचा जोडा असं आम्ही त्यांना मांडलेलं आहे आणि तो लॉजिकल आहे. मला वाटतं ते लक्षात घेत नाही. परंतु बाकी डिव्हिजन तर मुंबईला जोडायचा विषय जो आहे तो धोरणात्मक स्वरूपाचा आहे, यांना थोडं फायदा आहे. लातूर बोधन रोड
त्या ट्रेनमध्ये PC नाही, पोलीस नाही, पाणी नाही, म्हणजे त्या गाडीत काहीच नाही. मी म्हटलं त्याच्यात अर्ध्या डबे तुम्ही सेकंड क्लासचे करा आणि अर्धे डबे जनरल ठेवा. म्हणजे पंढरपूरला जाणाऱ्या लोकांना आणि त्या गाडीत PC द्या, पोलीस द्या, जेणेकरून प्रवाशांना काही त्रास होणार नाही. का तर चालणारी ट्रेन आहे, इतर पॅसेंजर आहे, तर त्या ट्रेनमध्ये कुठेही चोऱ्या चपाट्या काही होऊ शकत्या. त्यामुळे त्या गाडीला जर सुरळीत करून जर व्यवस्थित चालवलं तर मला वाटतं की ती ट्रेन चांगल्या प्रकारे पोटेन्शियल देणारी आहे. शासनाला त्यातून उत्पन्न पण आहे आणि प्रवाशांना जायसाठी सोयीची पण आहे. त्यामुळे तिच्यावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. दुसरं माझ्याकडं पोलीस कर्मचारी कमी असल्यामुळं किंवा तिथं पोलीस स्टेशन नसल्यामुळं चोऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. लेडीजच्या बॅगमधून पैसे काढणं, तिथे दागिने काढणं, गळ्यातला वगैरे करून घेणं. काही महिला अपराधी आहेत म्हणजे आरोपी आहेत की त्या तिथं नेहमी रोज स्टेशनवर येतात. तिथे लोकांच्या पोलीसला सगळं माहिती आहे या बाया रोड स्टेशनला काय येतात, कशासाठी येतात. चोरीचे प्रमाण सगळ्यात जास्त होण्याचं प्रमाण कुठं आहे ते परभणीला आहे. तर ह्या सगळ्या चोऱ्याची कोणी मिनी बघत आहे का पोलीस कर्मचाऱ्याची रेल्वेच्या? मग तुम्हाला हे चोऱ्यात माहीत असेल ते रोज स्टेशनवर येताना त्याला पावबंद का घालीत नाही? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी बऱ्याचशा ट्रेन मुंबईला जायसाठी सुरक्षित ट्रेन असावी, आपल्याला पुण्याला जायला असावी. पुण्याला जायला खूप मोठ्या शहर आहेत, पण पुणे शिक्षण हा शैक्षणिक हब आहे आणि त्या ठिकाणी मराठवाड्यातले सगळे विद्यार्थी शिकायला आहेत, विदर्भातले पण आहेत. तर त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी विद्यार्थ्याच्या बरोबर पालकाला सुद्धा आठवड्यातून महिन्यातून एकदा दोनदा तरी जावं लागतं. त्यामुळे पालकाच्या सोयीसाठी तरी पुण्यासाठी स्पेशल तुमची वंदे भारत सुरू करायची आहे. त्याचबरोबर सध्याच्या चालू असलेल्या पुण्याच्या गाड्या आहेत त्यासुद्धा त्या गाड्याला डबे बरोबर नाही आहेत. देवगिरीची सुद्धा डब्याची वाईट अवस्था आहे. राज्यराणी एक्सप्रेसच्या डब्याची अशी अवस्था आहे की तिला डबे आहेत का नाही तर कुठल्या कुठे राहून बसली काही कळत नाही. त्यामुळे राज्यराणी एक्सप्रेस म्हणता आणि त्या एक्सप्रेसला जर तुम्ही काही जर सुविधा देणार नसता तर ती एक्सप्रेस कशी होऊ शकते? त्यामुळं आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन साऊथ सेंट्रलचा थोडा वेगळा आहे का? जरा तुम्ही तुमच्याकडचे डबे गाड्या नव्या सगळ्या चकाचक आहेत. आमच्याकडे देवगिरीसुद्धा तिकडची फेल म्हणजे तिकडं नवी टाकली म्हणून तिथली त्यांची जी सेकंड होती ती आम्हाला देवगिरी नवी म्हणून दिली आहे. म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा स्वरूपाच्या ट्रेन आमच्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या आहेत. त्या सगळ्या गाड्या तुम्ही चांगले डबे करून वेगळ्या ट्रेन आमच्याकडे जरा सुद्धा घाला. सौतीची वागणूक सौतवाल्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना देऊ नये अशी मागणी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर आणखी काही 2-4 गोष्टी आहेत असं ते सर गेल्या अनेक म्हणजे हे जे आपलं रिझन आहे नांदेड विभाग स्थापन झाल्यापासूनची मागणी आहे की दक्षिण मध्य रेल्वेचं काढून मध्य रेल्वे जोडा. या मागणीबद्दल काही चर्चा झाली का आतमध्ये झाली. आम्ही अशोकरावजी बोलले आम्ही नेहमी मागणी करतो की आम्हाला साऊथचं काढून आम्ही दक्षिणमध्ये टाकतो. आता तुम्ही तिकडं साऊथमध्ये 2 वेगळं केलं ना, आंध्र प्रदेशमध्ये वेगळं केलं ना तरी मग हे का नाही होऊ शकत? अरे आपल्या नांदेड डिव्हिजनमध्ये धर्माबाद मुली हे सगळं तिकडं साऊथ मुंबईकडे जातात. नांदेडचं इकडे वेगळं म्हणजे त्याला तिकडे जाता येईल आणि इकडेही जाता येईल. म्हणजे माय जीवना बा भीक मागून येणं अशी अवस्था आहे आपल्या मराठवाड्यातली नांदेड जिल्ह्याची होती आहे. तर ह्या सुद्धा गोष्टी कुठेतरी सुधारल्या पाहिजे. आता पूर्णेचं आमचं एवढं मोठं 250 एकर जमीन आहे आमच्या रेल्वेची. पूर्णा हे जुनं जंक्शन आहे. त्या ठिकाणी रेल्वेची शाळा आहे, रेल्वेचं हॉस्पिटल आहे. पण तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी करणार दुसरीकडे जागा विकत घेऊन तुम्ही करायचे प्रयत्न करता आणि तुमच्याकडे इकडे जागा अवेलेबल असताना तुम्ही इथं काम करण्याचा मानस का नाही ठेवत? तुम्ही आमच्याकडे ह्या दृष्टिकोनातून का बघता? मी म्हणलं तुम्हाला की आमच्याकडे एक इलेक्ट्रिकल लोकल शेड जर बनवलं तर जसं आता तुम्हाला इथल्या गाड्या तुम्हाला तिकडं गुंटूर त्या तिकडे न्यावं लागत्या. जर तुम्ही नांदेडला नाही आहे ते इलेक्ट्रिकल शेड तर तुम्ही जर पुणेला जर इलेक्ट्रिकल शेड उभं केलं तर ह्या भागातल्या जेवढ्या काही गाड्या इकडं तिकडे जात तिकडे तुम्हाला लांब न्यायच्या ते इथं तुम्हाला त्या दुरुस्त करता येतील, बाकी सगळ्या सोयीसुविधा करता येतील आणि तिथल्या लोकांची गरज भागायला. म्हणून पुणेची ओळख हे फक्त पूर्णा जंक्शनमुळे होती, त्याच्या व्यतिरिक्त पुणेमध्ये काहीही नाही आहे. म्हणून हे जर आपल्याकडे इलेक्ट्रिकल शेड जर उभं राहिलं तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये तिथल्या लोकांना रिलीफ मिळेल अशा स्वरूपाची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आणखी छोट्या मोठ्या काही बऱ्याचशा मागण्या ते पूर्ण जातील आपण अशी अपेक्षा करू. आणि केंद्र सरकारकडे आता आम्ही मंत्री महोदयाकडे ह्या सगळे विषय मांडून त्यांच्याकडून मागणी करून घेणार आहे. चव्हाण साहेब
समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.